नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी राज्यभरात सुरू झाली असून आज 17 नोव्हेंबर म्हणजे आज शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची। आणि त्याच अनुषंगाने माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील याच ठिकाणी त्यांची नुकतीच पत्रकारांशी संवाद सुद्धा झालेला आहे आणि हेच मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकी कशा पद्धतीने त्यांची पुढील रणनीती असणार आहे। महाविकास आघाडीमधील नेते रेड्डी असतील तसेच विनायकराव पाटील साहेब असतील त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। अहमदपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विलास दयासागर शेटे यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव साहेबांची सेना आणि काँग्रेस अशा तीनही पक्षाची या ठिकाणी महाविकास आघाडी करून विलास शेटे यांचं नाव या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे। आणि विलास शेटे आणि सर्व नगरसेवक महाविकास आघाडीचे एकत्रितपणे या ठिकाणी अत्यंत चारित्र्यवान, प्रामाणिक आणि अहमदपूर शहराचा विकास करण्यासाठी एक सक्षम असा पर्याय महाविकास आघाडीने या ठिकाणी जनतेसमोर ठेवलेला आहे। आपल्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी विनंती करणार आहे की ही निवडणूक हौशा गवशाची नाही तर अहमदपूरच्या विकासासाठी झाली पाहिजेत। विकासासाठी कोण सक्षम उमेदवार आहेत, कोण चारित्र्यवान आहेत, कोण प्रामाणिक उमेदवार आहेत, अशा पद्धतीनं या ठिकाणी विचार करावा आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागं आपला आशीर्वाद रूपी मतदान देऊन आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करणार आहे। एकंदरीत आपण जे येणारी नगरपालिकेची निवडणूक आहे ती कुठल्या मुद्द्यावरती नाही, आजपर्यंत जर अहमदपूर नगरपालिकेचे जे काही कामं असतील, विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील, अहमदपूरच्या नगरपालिकेचा प्रश्न असेल, इमारतीचा प्रश्न असेल, हे सगळे कामं कोण केले ते अहमदपूरच्या जनतेला सांगण्याची मी गरज नाही। हे नाही एवढंच केले की दररोज 2 दिवसाला पाणी मिळत होतं ते 1 महिन्याला कसं पाणी लोकांना देता येईल आपल्याला माहिती आहे। मागच्या वेळेस काही अधिकारी, अत्यंत सक्षम अधिकारी या ठिकाणी आणले, एक चांगली शिस्त लावण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला। पण ह्याला पाणी लोकांना दररोज पाणी देणे, अहमदपूरची स्वच्छता ठेवणे, अहमदपूरचा विकास करणे, आपण जर बघितलं तर आता 6 महिने झाले रस्ते करून, त्या रस्त्यावर आज केले तर ते सगळे रस्ते आपल्याला उकडलेले या ठिकाणी दिसतात। हेच विकास का? हे आपण निवडणुकीच्या माध्यमातून, प्रचाराच्या माध्यमातून जनतेसमोर निश्चितपणाने हे सगळ्या गोष्टी आपण आणू आणि आम्ही काय अहमदपूरच्या विकासासाठी करणार आहेत हे सुद्धा लोकांच्या समोर आम्ही ठेवू। जय महाराष्ट्र। आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवट तारीख आहे। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलास दयासागर शेटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं जागा वाटप अवघ्या 10 मिनिटात झालेलं आहे। आता त्याची तुम्हाला माहिती आम्ही संध्याकाळी देऊ, पण येणाऱ्या 3 तारखेला महाविकास आघाडीचे सत्ता अहमदपूर नगर परिषदेवर आलेली दिसेल आपल्याला। कारण आमचा उमेदवार हा चारित्र्यवान आहे, कुठलाही कलंक, आज त्याच्यावर कुठलाही कलंक नाही। म्हणून येणाऱ्या काळात जे काही मुद्दे आहेत ह्यांच्या काळात काय केलेले ते तुम्हाला येणाऱ्या सभेमधून आम्ही तिथं तेव्हा प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आवाज बहुजनांचा।